आई तो समोर असला ना की मला कशाचीही भीती नाही वाटत, पण तो तो दूर गेला ना की सगळं रिकामा वाटतं ग. काळजी करतोस ना माझी? काळजी करतोस ना माझी? मग माझी शपथ घेऊन सांग की तुला यातलं काही माहित नव्हतं. घे ना शपथ. तुझी शपथ. तुझी शपथ छवी, मला खरंच नव्हतं माहिती या सगळ्यातलं. मी खरंच अंदाज लावला, कारण छवी राजगुरूंच्या घरात चोरी करू शकत नाही याच्यावर जास्त विश्वास आहे माझा. गट फिलिंगनी बोललो यार मी ते. सॉरी. चला, प्रतीकच्या मनात असं काय असेल असं वाटलं नव्हतं ग मला. मलाही नव्हतं वाटलं. आणि काय आहे, मी बऱ्याच दिवसात ऑफिसला गेले नाही ना. ऑफिसला गेले असते ना तर प्रतीकच्या नजरेत मला कळलं असतं. हो ना बायची, खरंच किती नशीबवान आहेत ना आपल्या छवी. चांगल्या मुलांनी लग्नासाठी निवड केली आहे छवींची. खरंच हो खरंय. मी ओळखते ना त्याला. निर्व्यसनी आहे, खूप चांगला मुलगा आहे आणि खूप मेहनती पण आहे. अगदी खरंय. आपण विचार करायला हरकत नाही असं वाटतंय मला. हो ग. हो ना, म्हणजे बघा ना माई, कसलाच विचार नाही केला त्यांनी. म्हणजे पैशाचा विचार नाही केला, बॅकग्राऊंड नाही विचारली, तरी तो त्यांच्याशी लग्न करायचं म्हणतोय, प्रेम करतोय. म्हणजे त्याला छवी नक्की आवडत असणार. अगदी खरंय ग. मग प्रतीकने जे केलंय ते योग्य केलंय. त्याने तुला सांगितलं की त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्यासारखं नाही, प्रेम मनात लपवून जगत नाहीये तो. बोलून मोकळा झालाय आणि त्यासाठी गट्स लागतात. म्हणून मला त्याचं वागणं आवडलंय छवी. हे बघ, प्रतीकच्या खऱ्या प्रेमाचा स्वीकार कर छवी. तो खरंच खूप प्रेम करतो तुझ्यावर. खूप सुखात ठेवेल तुला, साथ देईल तुझी आयुष्यभर, याची खात्री देतो आम्ही. पण व्हॉट अबाउट यू? तू कधी एक्सेप्ट करणार की तुझं पण प्रेम आहे त्याच्यावर? निदान आता तरी, ऍटलिस्ट आता तरी एक्सेप्ट कर की तुझं प्रेम आहे प्रतीकवर. मी एकदा छवीशी बोलते, तिला पटलं ना तर आपण प्रतीकला बोलवून घेऊया आणि पुढची बोलणी करायला सुरुवातच करूया. माझा होकार आहे. चला चला चला, खूप तयारी करायची आहे. खूप उशीर नको करायला. जा तू, जा जा, काम आहेत भरपूर. बायची, मी खूप खुश आहे. सिरियसली यार, कमाल यार तुझी छवी. मला काय काय नक्की काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? तू काय तुला काही वाटत नाहीये? एका चांगल्या मुलाने तुला प्रपोज केलंय, मुलगी म्हणून तुला काहीच फील होत नाहीये का? की फिलिंग्सच नाहीयेत तुझ्यात? सांग छवी, काय प्रॉब्लेम आहे? प्रतीकशी लग्न झाल्यानंतर तुझ्या करिअरचं काय होणार? तुझी नोकरी राहणार की नाही राहणार याचं टेन्शन घेतलंयस का? असं कसं? अरे राजगुरू कुटुंब आहे तुझ्या पाठीशी. तू आणि कसं आहे, आयुष्यात ना काही गोष्टी वेळीच व्हायला हव्या. मी कसं सांगू तुला? मी छवी, मला सांग, तू बरं, तुला प्रतीक नाही आवडत, दुसरं कोणी आवडतं का? अगं मग ते तरी सांग. किती वेळा विचारलंय तुला, कोण आहे तुझ्या मनात, कोणावर प्रेम करतेस तू? प्रतीक आहे का तो? बरं, प्रतीक नाही तर दुसरं कोणी आहे का? किती वेळा विचारलंय, पण तू काय उत्तरच देत नाहीस. विचार करून करून मला कंटाळा आलाय, पण मला हवं ते उत्तर मिळालं नाही अजूनपर्यंत. छवी, हे बघ, खूप जेन्युइन मुलगा आहे तो, त्याचं खूप प्रेम आहे तुझ्यावर, पण तू दुर्लक्ष करतेस त्याच्याकडे. मला सांग, कोण आहे तुझ्या मनात? छवी बोल, मला उत्तर हवंय आणि खरं उत्तर हवंय. उगाच काहीतरी कारण नाही द्यायची. माझ्यावर जबाबदारी आहे, त्याच्या शिक्षणाचं टेन्शन आहे, ते सगळं आम्ही बघू. तू मला आत्ताच्या आत्ता सांगायचंस, दुसरं कोण आहे तुझ्या मनात?
छवी, तुला बाई आजीची शपथ सांग. स्वतःला ज्या बाई आजीची सावली म्हणतेस, तिची शपथ दिल्यावर पण काहीच परिणाम होत नाहीये का तुझ्यावर? फिरंग्या, तुला ऐकायचंय ना? मग ऐक आता. मी बाई आजीची शपथ घेऊन सांगते, माझं प्रतीकवर प्रेम नाहीये. कारण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम आहे फिरंग्या. आय लव्ह यू फिरंग्या. निकेतला माहितीये. आई थांब ना. आई थांब ना. ऐक ना. आई ऐक ना. ऐक ना माझं. मी खरं सांगते, मी चुकले. माझ्याकडून चूक झाली. आई ऐक ना. बोल ना माझ्याशी. आई तू बोल ना माझ्याशी. तू बोलत का नाहीयेस? आई तू काय करतेस? तू साड्या कशाला काढतेस? आई बोल ना. आई तू साड्या का काढतेस? ऐक ना. मी खरंच सांगणार नव्हते फिरंग्याला, पण अगं फिरंग्याने मला बाई आजीची शपथ घातली. मी बाई आजीची शपथ कशी मोडणार होते? सांग ना आई, सांग ना. आई, ही साडी आपण पहिल्यांदा या घरात आलो होतो ना, तेव्हा दिवाळीत बाईंनी दिली होती मला. मला सारखे विचारायच्या, घडी मोडलीस का, घडी मोडलीस का? मी म्हटलं हो, देवदेवळात जाताना मी नेसून गेले होते. खर तर मी मोडलीच नव्हती घडी. ही साडी बाईंच्या 60व्या वाढदिवसाची. आणि ही 10वीत तुला चांगले मार्क मिळाले ना, म्हणून घेतली होती बाईंनी. ही तेजूला शाळेत बक्षीस मिळालं होतं, त्याचं बक्षीस म्हणून बाईंनी मला ही साडी घेतली. आणि ही बाई सोलापूरला गेल्या होत्या, माझ्यासाठी घेऊन आल्या साडी. त्यातल्या कुठल्याही साडीची मी घडी सुद्धा मोडली नाही कधी. माझ्यात हिंमतच नव्हती नवीन साडी घालून मिरवण्याची. माझी लायकीच नाहीये या साड्या नेसायची. तुला माहितीये छवी, आपल्यामध्ये पद्धत आहे, नवीन साडी आली ना की तिची घडी मोडायला घरातल्या दुसऱ्या बाईला द्यायची असते. त्याने प्रेम वाढतं, दृष्ट लागत नाही. मी कोणाला देणार ना या साड्या. मग तशाच ठेवल्या, घडी न मोडता, तुझ्यासाठी. तुला देणार आहे मी सगळ्या साड्या. असा विचार केला की
तू मोठी होशील, लग्न करून दुसऱ्या घरी जाशील, म्हणून मग तुला देणार होते साड्या या सगळ्या, बाईंचा आशीर्वाद म्हणून. त्यात त्यांचं प्रेम आहे, माझी माया आहे, आणि बाईंनी आपल्यावर केलेल्या उपकारांची आठवण म्हणून देणार होते साड्या. आता काय करायचं या साड्यांचं? त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकारांची ही अशी परतफेड करायची आपण? नाही नाही नाही, असं नको. त्याचे खूप आहेत उपकार आपल्यावर. आपण त्याच्या घरात राहतो, हा, त्यांनी दिलेलं अन्न खातो, त्यांनी दिलेले कपडे घालतो. अगं त्यांनी काय केलं नाही आपल्यासाठी? तुम्हाला शिकवलं, आपली दुखणी खुपली काढली, आपण आपल्या कातड्यांचे जोडे करून त्यांच्या पायात घातले ना, तरी हे उपकार पेटणार नाही चवी. आणि तू त्यांच्या नाकात काय तोंड घेऊन जाऊ मी त्यांच्या पुढे? काय सांगू त्यांना की माझ्या मुलीचं तुमच्या नाताशी लग्न करून द्या? नाही नाही चवी, तू का केलं ग? मी काय करू आता? तू काय करून बसलीस असं? मला नाही माहित, मला खरंच नाही माहिती हे कधी आणि कसं झालं. आणि मी कधीच ठरवलं नव्हतं की माझं फिरंग्यावर प्रेम होईल. नाही, पण तो प्रतीक खरंच छवीच्या प्रेमात आहे का? अगं हो, त्याने तशी कबुली दिली आहे माझ्याकडे प्रेमाची. खरंच? नाही म्हणजे खरंच प्रतीक असं तुला म्हणाला? हो वहिनी, तो मला असं म्हणाला. हो, म्हणजे याच्या मनात छवीबद्दल काहीच नाहीये. वाह, छानच आहे. म्हणजे प्रतीक आणि छवीची जोडी एकदम छान दिसेल, नाही? एक मिनिट. शांभवी, तू काय म्हणाल आता? प्रतीक आणि छवी त्यांचं काय? प्रतीकनी छवीला प्रपोज केलंय. काय म्हणजे आपल्या ऑफिस मधला प्रतीक आणि आपली छवी? मग छवीचं काय म्हणणं आहे याच्यावर? ती काहीच बोलली नाहीये. पण बाई आजी, मला काय वाटतंय, आपणच यात लक्ष घालायला हवं. ते जर एकमेकांवर प्रेम करतायत तर आपणच समजवलं पाहिजे ना छवीला. आणि बाई आजी, खरंच प्रतीक खूप चांगला मुलगा आहे. सगळ्यांना कायम मदत करत असतो. मी ओळखते ना त्याला. मला हीच खूप छान गोष्ट वाटतेय की आपण सगळे ओळखतो प्रतीकला. हो ना, ही चांगली गोष्ट नाहीये का? आणि मला खात्री आहे प्रतीक लग्नानंतर ना छवीची खूप काळजी घेईल, खूप प्रेम देईल तिला, नाही साकेत? पण आपण आता त्यामुळे वेळच नको घालवायला. त्याला फोन करून बोलवून घ्या. आपण समोरासमोरच बोलून घेऊया ना. थांब ग शांभवी, थांब. काही नको करूस ग, थोडी घाई नका करू. अरे छवीशी बोलायला पाहिजे ना. मग एक्झॅक्टली, बाईजी बरोबर बोलतेस तू. मला पण तेच वाटतंय, आपण छवीशी एकदा बोललो पाहिजे या विषयावर. म्हणजे तिचं नक्की मत काय हे जाणून घ्यायला नको का? तिचं मत मला माहिती आहे. तिचं सुद्धा आपल्या प्रतीकवर प्रेम आहे. काय? सगळं ठीक आहे, पण तिने तोंडाने अजून सांगितलेलं नाहीये. आई, मी नेहमी स्वतःला थांबवलं
नेहमी स्वतःला समजावलं की फिरंग्या कधीच माझा नाही होऊ शकत. पण आई, मनाचं काय? मनाला कसं समजावू मी? आई, आई मला आठवतच नाहीये शेवटची अशी कुठली गोष्ट आहे जी मी फिरंग्याशिवाय केली आहे. लहानपणापासून आम्ही सगळं शेअर करत आलोय. माझा प्रत्येक आनंद मी फिरंग्यासोबत साजरा केलाय. माझं प्रत्येक दुःख मी फिरंग्यासोबत शेअर केलंय. कधी रडावंसं वाटलं तर मी फिरंग्याजवळ जाऊन रडले. मला कधी हसावंसं वाटलं ना तरी मी फिरंग्याला शोधलंय. आणि एक दिवस अचानक माझ्या लक्षात आलं ग की तो फक्त माझा मित्र राहिला नाहीये. आमचं नातं नकळत मैत्रीच्या पलीकडे गेलंय. आई, तो समोर असला ना की मला कशाचीही भीती नाही वाटत. पण तो दूर गेला ना की सगळं रिकामा रिकामा वाटतं ग. आई, तुला माहितीये मी खूप प्रयत्न केला त्याला इग्नोर करण्याचा. खूप. मी स्वतःवर रागवले. मी स्वतःला दोष दिला. आरशासमोर जाऊन स्वतःला विचारलं की अगं तुला लाज वाटते का? तुझी हिम्मत कशी झाली फिरंग्यावर प्रेम करण्याची? पण प्रेमात लाज नसते ना ग आई. मला सांगा, छवीचे आणि माझ्या फोनमध्ये कितीतरी एकत्र फोटोज आहेत. म्हणून काय आमचा अफेअर आहे? हा, काय ग छवी, प्रेम करतेस माझ्यावर? प्रेम हे माणूस बघून किंवा त्याचा स्टेटस बघून नाही ना होत. ते फक्त होतं आणि मग आयुष्यभरासाठी आपल्या सोबत असतं. पण तुला माहिती आई, या सगळ्यात जास्त त्रास केव्हा होतो माहितीये? आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला ते माहीतच नसतं. ती व्यक्ती आपल्या समोर असते, आपल्यासोबत हसते, आपल्यासोबत बोलते, आपली खूप प्रेमाने काळजी घेते. पण त्या व्यक्तीला साधी कल्पनाही नसते की ती व्यक्ती एखादा शब्द जरी बोलली तरी पण मनात धडधड होते. आई, मी खरं सांगते, मी फिरंग्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलाचा विचार नाही करू शकत. माझ्याकडून नाही होणार ते. नाही होणार. तुला माहिती आई, मी रोज स्वतःला लपवते. रोज त्याच्या डोळ्यात बघून माझं प्रेम लपवते. त्याच्या जवळ उभं राहून माझी स्वप्न लपवते. आणि मी थकलीये ग, खरंच थकलीये या सगळ्याला. बघा ना, मला तर देवाला विचारावं असं वाटतं की त्याने का केलं हे सगळं असं. जर त्याच्यापर्यंत कधी पोचायचंच नव्हतं
तर का माझं मन जोडलं गेलं त्याच्यासोबत? आई 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 मला फिरंग्याकडून काही नकोय. त्याने माझ्यावर प्रेम करावं अशी माझी अपेक्षा पण नाहीये. पण मला त्याला विसरता यावं एवढी तरी मदत कर ना. कारण तिरंग्यावर प्रेम करत जगणं कठीण आहे आणि त्याच्याशिवाय सगळ्याची कल्पना करणं त्याहूनही कठीण आहे. मी काय करू तूच सांग. का मला देवाने अशी शिक्षा दिली? का